नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आलेलो आहे आपल्या 1 नंबरच्या प्लॉटमध्ये, जिथे आपण कंदमाशी साठी आपण जी फवारणी सांगितली होती त्या दिवशी फवारणी घेतली। त्यानंतर आज परत त्याच्यामध्ये चक्कर टाकतोय, तर सध्या अजून एकही कंदमाशी दिसत नाही आहे। आणि हा व्हिडिओ पण बनवतोय यासाठी की याचे रिझल्ट आपल्याला 5 मिनिटात मिळतात त्या औषधाने। पण त्यानंतर सुद्धा अजून परत येऊ शकते कंदमाशी, कारण पर्यावरणामध्ये किती माशी आहे हे आपल्याला सांगता येत नाही। बघा, एका ठिकाणी दिसलेली आपल्याला परत दिसलेली आहे, तर काही थोडेफार जर उडून गेलेले माशी जे आहेत ते राहू शकते प्लॉटमध्ये। तर आपल्याला परत निरीक्षण करून एक 5-6 दिवसाने किंवा 4-5 दिवसाने परत आपल्याला हे बघा अशी असते, ज्या शेतकऱ्यांनी बघितले नाही बघा, अशी असते कंदमाशी। म्हणजे याचा आपण फवारणी घेतली आणि जे माशी मेली ती मरून गेली। ज्या माशीला औषध लागलं प्रॉपर, त्याच्या शरीराला जे आपण कीटकनाशकची फवारणी घेतली त्याचं ते औषध जर लागलं तर ती 100% मरते, 5 मिनिटातच मरते। पण जे उर्वरित जे उडून गेलेली माशी आहे, फवारणी करताना साईडला बाजूच्या शेतामध्ये जर उडून गेली, ते काय होतं, ती माशी परत येऊ शकते। त्यामुळे आपल्याला माशी दिसणारच आहे, पण कमी प्रमाणात दिसते सध्या, कारण मी भरपूर फिरलो त्यावेळेस आता ही एक माशी कंदमाशी दिसली। तर याचं नियोजन मी सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला, कोणती फवारणी घ्यायची आहे, किती ml घ्यायचं आहे। त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांचे कमेंट आली की खाली जमिनीत जे आपण जैविक औषध जे सोडतोय, जैविक औषध वापरतोय, त्याला काय होणार नाही का? तर शेतकरी मित्रांनो, आपण फवारणी वरतून घेतोय, ते जमिनीवर वरती जर पडलं असं तरी काही हरकत नाही, कारण आपले बॅक्टेरिया जे जेवढे सोडले जीवाणू ते खाली सोडलेले आपण ते खाली जात असतात जमिनीमध्ये। वरचं सरफेस ज्यावेळेस कोरडा असतो त्यावेळेस तिथे बॅक्टेरिया ॲक्टिव्ह नसतात वरच्या थराला, एकदम वरती। आणि जमिनीवरती जिथं पडलं औषध तिथं ते न्यूट्रल होत असतं, ते काही काम करत नाही आणि त्या जमिनीमध्ये जात नाही खाली डीपमध्ये। आपल्याला ड्रिचिंग नाही करायची, आपल्याला फक्त फवारणी करायची आहे पूर्ण इथून जर फवारणी करत गेलो आपण तर इथपर्यंत फवारणी काय, कारण गॅस पॉयझन असतं, इथपर्यंत थोडंफार लागलं की ते कंदमाशीला जिथं पण असेल तिथं ते लागलं की ते आपलं कार्य करतं आहे। तर मित्रांनो, हे झालं ज्या मित्रांनी मला कमेंट केली होती की जर जमिनीवर लागलं तर याचा काय परिणाम होईल का? तर नक्कीच नाही होणार। ज्यावेळेस आपण ड्रिचिंग करतो त्यावेळेस ते खोलवर जातं औषध आणि ते गॅस पॉयझन आपल्या जैविक जे जीवाणू आहे त्यांना मारून टाकतं आहे। तर तसं नाही करायचं, आपल्याला फक्त फवारणी घ्यायची। फवारणी अशी घ्यायची का जिथे आपण 30 ml घेत होतो सुरुवातीला क्लोरोपायरिफॉस अळीसाठी, सोयाबीनवर घेतात काही शेतकरी आपल्या कपाशीवर सुद्धा घेतात, ठीक आहे। तर त्याचं प्रमाण आपल्याला 15 ते 20 ml करायचं आहे आणि दाट फवारणी करायची, जेणेकरून पूर्ण पानं जे आहे तो ओली होईल। गॅस पॉयझन म्हणजे कसं, जेवढं तुम्हाला फट्टीमध्ये पण मारता आलं तर फट्टीमध्ये पण मारा तासासोबत, कारण फट्टीमध्ये काय असतं, कधी कधी कंदमाशी जी आहे तर वासाचे येणे जे आहे तर फट्टीमध्ये जाऊन बसतात, ठीक आहे। त्याच्यामुळे सुद्धा कंदमाशी सुटू शकते आपल्या प्लॉटमध्ये। तर आपल्याला रिपीट घ्यायची एक 5-6 दिवसाने। तर त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस सांगितलं तुम्हाला, त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन पण येते। त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळ जर अगोदरच औषध आणलेलं असेल, प्रोफेक्स सुपर हे जे औषध आहे हे सुद्धा गॅस पॉयझन आहे आणि याचं प्रमाण पण तेवढंच आहे। एक 15 लिटरच्या पंपाला 15 ते 20 ml एवढं घ्यायचं आहे। त्याने सुद्धा ही कंदमाशी जी आहे तर नियंत्रणात येते। तर शेतकरी मित्रांनो, कंदमाशीचा जो प्रादुर्भाव जो आहे जास्त असेल तर तुम्हाला परत 5व्या दिवशी रिपीट करायची फवारणी। जर कमी दिसत असेल तर एक जसं जसं तुम्हाला जास्त पर्सेंटेजमध्ये दिसेल तशी तशी फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही 8 दिवसाला 10 दिवसाला जी फवारणी घेताय त्यासोबत फक्त आपल्याला क्लोरोपायरिफॉस आणि किंवा मग हे प्रोफेक्स सुपर हे घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बघा, बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल बघा हा कण चांगला आहे, पण
हे बघा, हे जे आहे तर हुमणी अळीनं आपल्याला बघा या कोंबाला जे आहे तर खालून खाल्लेलं आहे, त्याच्यामुळं हा कोंब पिवळा पडला आहे. याच्यामध्ये आता कंदकुस सध्या नाही आहे, पण आपल्याला कंदमाशीसाठी आपण जे औषध सांगितलेलं आहे त्याचे ड्रेसिंगसुद्धा आपण ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की इथं हुमणी अळीनं जिथं एक कोंब खाल्लेला आहे तिथं थोडीशी डीपमध्ये आपण एक फवारा घेऊन जसं ड्रिचिंग तितक्यापुरती ड्रिचिंग करून टाकली तर त्याचासुद्धा बंदोबस्त होऊन जाणार आहे. ज्यावेळेस आपण फवारणी करतो, समजा तुम्ही आता सध्या कंदमाशीसाठी क्लोरोपायरीफॉस किंवा प्रोफेक्स सुपर याची जर फवारणी घेत असाल आणि तुम्हाला ह्या बेटामध्ये एक कोंब असा दिसला की वाळलेला आहे, तर तुम्ही उपटून बघायचा आहे. तो खालून जर कुरतडलेला असेल, खाली कण चांगला असेल, तर तिथं फक्त एक 15 ते 20 ml औषध जे आहे तिथं फक्त फवाऱ्याच्या सहाय्याने ड्रिचिंग करून द्या, जेणेकरून तिथली अळी आजूबाजूला जिथं कुठं असेल ती ही कंद खाणारी जी अळी असते हुमणी अळी ती पण याने मरून जाते. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन याचा अपडेट घेऊन. तर तुम्हाला कंदमाशीचा रिझल्ट कसा मिळाला कमेंट करून सांगा फवारणी घेऊन. धन्यवाद.